नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आले तहसील तहसील कचेरी येथे. तर आमरण उपोषणाचं हे जोडी बसलेले आहेत. थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय आहे साहेब तुमच्या मागण्या? सर, आमच्या मागण्या अशा आहे की आमचे मुलांना शाळेत जाता येत नाही. आम्हाला डिलिव्हरी पेशंट म्हणा किंवा समजा काही मुलं आहे आमच्या घरापर्यंत गाडी काहीच येत नाही. त्याच्यामुळे आम्ही आम्हाला उपोषणाला बसलेलो आहोत. 1 वर्ष 2 वर्ष झालेले आहे. मग तरी पण आजचे ते काम होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही किती जण बसलेले? आम्ही दोघांवर चंद्रकांत परशुराम गोरे आणि त्या चंद्रकांत गोरे. जर तुमचा मार्ग जर नाही निघला तर मग उपोषणाचं कसं आहे? तर आम्ही मंगळवार सांगितलेलं आहे, येणारा मंगळवार सांगितलेलं आहे. जर कधी मंगळवारपर्यंत किंवा 2-4 दिवसात नाही काम केलं तर आम्ही दादा यांचं तुमच्या इकडे शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप त्रास होतो. जाते शाळेत किंवा आजारी माणसाने यायला त्रास येईल. डिलिव्हरी पेशंट आहे तर दवाखान्यात जर न्यायचं ठरलं तर रस्ताच नाही. आणि रोज त्या रस्त्याने कोणी पडतच राहतं. बरेच जणांचे कोणाचे हात फ्रॅक्चर झाले, कोणाच्या पायांना लागलं, कोणाच्या पडल्या. शाळेतले मुलांचे पाय इतके खराब झाले त्या रस्त्याने चालू ते पाणी पायाला चिरा पडल्या. नाव सांग. जवळ जा. रोड खडी टाकून ठेवलेली आहे. त्याच्यावर म्हणून टाकलेला नाही. त्या रस्त्याने जाण्या येण्याचा मोठ्याला गाड्या आहे ना जाण्या येण्या बंद झाल्या. ते काम बंद आहे का चालू आहे? काय काम बंद आहे त्या रोडचं काम आहे ना सध्या बंद आहे. म्हणजे अधुरं काम होईल त्या रोडचं. ते काम पूर्ण करण्यात यावं त्याच्यामुळं आम्ही इथं याला उपाशांना बसलेलो आहे. आता आम्हाला मंगळवारची तारीख दिलेली आहे. मंगळवारी त्यांनी आम्हाला समजा काम चालू केलं रस्त्याचं, ठीक आहे. नाही चालू झालं तर आम्ही परत उपाशांना बसणार. हॅलो, सर, कधी समजा मंगळवारी जर नाही काम चालू जर कधी झालं तर इस्टिमेट प्रमाणे आम्ही कारवाई करणार. इस्टिमेट प्रमाणे आम्हाला रस्त्याचं काम पाहिजे. ज्याचं मंजूर झालेलं आहे त्याप्रमाणे आम्ही काम केलं. जर नसेल होत तर आम्ही कारवाई करण्यात सक्षम आहोत. प्रशासनाला काय सांगू इच्छिता? प्रशासनानं आम्हाला मंगळवारचा दिवस दिलेला आहे. मंगळवारपर्यंत थांबा बोललेले. मंगळवारच्या नंतर ते म्हणे आम्ही काम चालू करतो. जर नाहीच काम चालू केलं तर आम्ही इस्टिमेट प्रमाणे वर शासनाकडे मागणी करणार आहोत. मोठं आंदोलन करणार. धन्यवाद. मारा चौकून घ्या. आम्हाला आमचा सपोर्ट आहे. पोपटचं चांगला काढा बरं का. भाषण करतो त्याला. प्रथम नाव सांगा आपलं. अप्पासाहेब संपत मगर, राहणार कोणी. काय म्हणणं आहे आपलं? माझं म्हणणं असं आहे की आमचा निकाल लागेल पण निकालाच्या अजून बी रस्ता मोकळा करण्यात नाही आला. माझा मुलगा वारला 13 ऑक्टोबरला. त्याच्यानंतर त्याची म्हणजे डेड बॉडी न्यायला सुद्धा रस्ता नव्हता. गुडघीत कल्या पाण्यातून डेड बॉडी निघली. प्रशासन काही प्रशासनानं एवढं करू रस्ता मोकळा करण्यात यावा आमचा विनंती. प्रशासन कुली गावातील सांडस वस्ती जर नाही मोकळा केला तर आंदोलन करणार. पुन्हा आम्ही आंदोलनाला सहभागी होणार. धन्यवाद. गोरे परिवारातले तुम्ही पती आणि पत्नी म्हणून इथं बसलेले आहात. अनिताताई आणि चंद्रकांतराव. या रस्त्याची जे काही रस्ता सुरू झाला होता
आणि काय कारणाने हा रस्ता बंद पडला, कुठून सुरू झाला का कुठं बंद पडला आणि आपल्याला या उपोषणाची वेळ इथं का आली याबाबत काय मत आहे तुमचं? जवळ झालं या बाबतीत असं मत आहे का 2 वर्ष झालेले बूम जवळ झाला बूम बूमवरच बोला तुम्ही 2 वर्षापूर्वी हा रस्त्याचं काम चालू झालं होतं. तर त्याच्यानंतर काही कारणास्तव गावकऱ्यांना बंद करण्यात आलं. त्याच्यानंतर मग अजून काही रस्त्याचं काम झालं नाही. त्याच्यामुळे उपोषणाची पाळी झाली. परंतु उपोषण करण्यासाठी आपण पती आणि पत्नी म्हणून का तुम्ही पुढे आले? तुमच्या गावकरी का इथं पुढे येत नाही? तर गावाला तो रस्ता लागत नाही का? तुम्हाला तो रस्ता लागतो का? या काय मत आहे तुमचं? सर्वांना रस्ता लागतो, पण कामामुळं काही गोष्टीमुळं पब्लिक आलेली आहे. पूर्ण गावकरी मंडळी पण आलेली आहे. पूर्ण कमीत कमी 80% लोक रस्ता काढण्यात हो म्हणते. परंतु प्रत्यक्षात जर या उपोषणाच्या ठिकाणी जर बघितलं तर उपोषण करते म्हणून तुमच्या दोघांचं पती आणि पत्नीच नाते परशुराम गोरे तुमचे वडील होते. हो त्यांनी अनेक आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. मग गोरे परिवारानंच याचा हात त्याग का करावा? त्यागाची पाळी अशी वडिलांचे स्वप्न होते तर रस्त्याचं काम झालं पाहिजे ह्या संघाने आम्ही उपोषणात बसलो. पण असं तुम्हाला वाटत नाही का गोरे परिवारामध्येच तुम्ही लढाऊ वृत्तीचे आणि लढाऊ पण तुमच्यात बाकीचे लढाऊ नाही का मग गावामध्ये कोणी? भरपूर आहे ना. मग ते तुमच्या सोबत पुढे का येत नाही? आहे ना, पोपटराव डगळे, कैलास पवार आहे, इकडं किसनराव डगळे, पूर्ण म्हणजे मनापासून रस्ता करण्यास तयार असलेले लोक माझ्यासोबत आहे. उपोषणाला सुरुवात कधी आली आपली? काल 11 तारखेला. आज तुमचा दुसरा दिवस निघलेला आहे. मग दुसऱ्या दिवसापर्यंत कोणी इकडं तुमची दखल घेतली नाही का अधिकारी? नाही, अधिकारी आलते ना. बरं, मग काय म्हटलं ते? अधिकारी लेखी पत्र त्यांना मंगळवारचा दिवस सांगितलं. बरं, तर मंगळवारी काम चालू करणार. हा रस्ता कोणाच्या अंतर्गत चालला होता? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत चालला का जिल्हा परिषद बांधकामच्या अंतर्गत चालला? नाही, सार्वजनिक बांधकामाच्या. सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे उपाभियंता रोडगे, मग ते रोडगे तुमच्यापर्यंत आले नाही का? आले होते रोडगे साहेब येऊन गेली पण माझी काय भेटली. ताई, तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं? बोल ना, जे खरं आहे ते सांग. रस्ता झाला पाहिजे. लहान लहान मुलांना शाळेत जायला त्रास होतो. एखाद्या माणसाला दवाखान्यामध्ये न्यायची रात्रीची वेळ आली तर नेणार कसं? गाडी चालतच नाही ना ती त्या रोडने फोन. परंतु मग उपोषण करण्यामध्ये तुमच्या दोघांचा जो काही सिंहाचा वाटा आहे, मग बाकीचे गावकरी तुमच्या निवेदनावर कोणी ना त्यांनी का सहाय्य केलं नाही? निवेदन सगळ्यांचं का नको? तुम्ही दोघांनीच का पुढे घ्यावं हवं असं का वाटतं तुम्हाला? त्यांच्या मनात काय? आमच्या सासऱ्याची इच्छा होती पहिल्यापासून. आमच्या सासऱ्याने बी हा रोड मान्य करून आणलेला होता, पण तो काही त्यावेळेस झाला नाही. आता बी मान्यता आली तर हा होऊन जावा ही आमची इच्छा. म्हणजे तुमच्या सासऱ्यांची रस्त्यासाठीचं जे काही परिश्रम होते, पहिल्यांदा प्रयत्न केलेले होते, त्या त्यागपणाला तुमच्या उपोषणाच्या निमित्तानं आता सगळ्यांना यश मिळावं गरजच आहे. म्हणून तुम्ही दोघांनी उपोषणासाठी पुढे आलेले असं बरोबर आहे तुमचं म्हणणं? आणि सगळ्यांना बी रस्त्याची गरज आहे. मग हा रस्ता आता कुठून कुठपर्यंत सुरू झालेला आहे? हा पूल इथे बोलतर आणि पूल इथे आमचे जवाहरलाल स्वामीच्या आश्रमापर्यंत. या ठेकेदार कोणी? एजन्सी कोणी? राजू भाऊराज. तिथं शाखा अभियंता आणि उपअभियंता कधी आले होते का? नाही, आतापर्यंत नाही आले. बरं, ठेकेदार पण काम करायला तयार होते, पण आमच्या काही माणसामुळं काम बंद पडलं. परंतु आता त्या पाठीमागं त्या जनार्दन स्वामीच्या आश्रमात जो हा रस्ता जातो तोच हा रस्ता आहे ना? नाही, हा कुली बोरचा रोड आणि कुल इथे आलापूरवाडी रोड, ही 2 रोड आहे. बरं, मग आता तुमचं जे ते कोणी बोरसर रस्त्यावर तुमचं दोन्ही रस्त्या करताय आमचे. बरं, दोन्ही रस्त्या करताय. त्याच्यावर सोलिंग टाकलेली आहे का खडी टाकलेली आहे? ती 40 mm ची पाहिजे. खडी टाकलेली, काही सोलिंग टाकलेली. परंतु फोटोमधून असं दिसतं त्या खडीचा काही जो काही ठिकाणी खडीचा जो काही नाही, व्यास आहे तो व्यास तर मोठं दिसतं. खडी जिकडे गड्डे आहे का, जिकडे गड्डे होते ना पूर्वीचे जे पाण्याचे, तिकडं समजा टाकून डबल टाकलेले. परंतु खडी बारीक स्वरूपाची आहे का सोलिंग असे मोठमोठे दगड आहे का? मोठे मोठे काही नाही. काही ठिकाणी म्हणजे बारीक अंदाजपत्रकात जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे ते काम चाललं का नाही चाललं? नाही, किती लाखाचा हा रस्ता आहे? अजून आता आमची मागणी हीच आहे तर आम्हाला जे शासन मार्फत जो रस्ता मंजूर झालेला आहे, ज्या निधी सारखा त्याप्रमाणे ज्या समजा एस्टिमेटप्रमाणे आम्हाला रस्त्याची मागणी आहे.
अंदाजपत्रकानुसार गुणवत्तेनुसार तो रस्ता झाला पाहिजे. हो, निधीचा परिपूर्ण त्यात वापर झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मग तसं होतं का तिथं? नाही, आजपर्यंत तसं काही वाटलं नाही. मग आता तसं जर झालं नाही आणि तुम्ही आता उपोषणाची जी भूमिका घेतली, तर उपोषण सोडण्याचा तुमचा हेतू उद्देश काय, कसं रस्ता पाहिजे? आम्हाला फक्त रस्त्याची मागणी, आम्हाला रस्त्याची गरज आहे. रस्त्याकरता आम्ही उपोषण आतापर्यंत काही सोडलेलं नाही. तर आज तहसीलदार साहेब भेटल्यानंतर आम्ही सांगत आहे. उपोषण सोडण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न फक्त या पत्राच्या व्यतिरिक्त कोणीच केले नाही. मग आता तुमची भूमिका नेमकी काय? रस्ता किती दिवसापासून बंद पडलेला आहे? रस्ता हा 2 वर्षापूर्वी बंद पडला. मग 2 वर्षात जे काही झालं नाही ते तुम्हाला वाटतं का 2 दिवसात होईल? नाही झालं तर आम्ही तालुक्यामध्ये मोठं आंदोलन करणार. त्या आंदोलनाला गावचा तुम्हाला सहभाग मिळाला असं वाटतं का? हो, मिळेल. धन्यवाद. वाल्मिक जाधव. सगळ्या नावाने तसं ताईच्या नाव चला वाचून दाखवा. बाकीचे आवाज कमी करा आता. आवाज बोला बाकीचे. मौजे कोल्ही तालुका वैजापूर येथील अर्धवट बंद पडलेले रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करण्यासाठी श्री चंद्रकांत परसराम गोरे व समस्त नागरिक यांनी उपोषणासाठी बसले होते तहसील कार्यालयात. त्या अनुषंगाने आपण सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील हा रस्ता असल्याने त्यांना प्रत्यक्ष इथं बोलून त्या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्यासाठी तसेच तहसीलदार साहेब वैजापूर यांनी सदर काम तात्काळ सुरू होण्यासाठी संबंधित ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी इथे प्रत्यक्ष 17/3/2026 रोजी मंगळवार सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर राहून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीनस्थक असलेले कर्मचारी हजर राहणार आहेत. तिथून कार्यवाही करण्यासाठी पत्रावर केलेलं आहे. म्हणजे 17 तारखेला या कामास सुरुवात होईल. त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहू. त्या ठिकाणी आमचे नायब तहसीलदार, सार्वजनिक विभागाचे इंजिनियर असतील, मंडळ अधिकारी असतील आणि तलाठी असतील. और साहेब बोलायचं काही? किती तारीख म्हणले सर? 17 मंगळवारी. 17 तारीख किंवा समजा 20-21 तारीख. कागदपत्र